कविता आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी तुमच्या मनात कशा गुंफल्या गेल्या? कवितांचं असं आहे की जेव्हा विचार येतात तेव्हा ते शब्द पण पाठोपाठ येतात. अध्यात्म म्हणजे तुम्ही तुम्हाला ओळखायला सुरुवात करायला पाहिजे आणि तुम्ही तुमचं आत्मनिरीक्षण करायला सुरुवात केली. पारायण करणं, बाकी जपाचा परिणाम पण काही फार नसतो. 1983 साली तुम्हाला कॅन्सर झाला. हो. त्याची तुम्ही सगळी ट्रीटमेंट घेतली आणि बऱ्या झाला आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला आता 2023 मध्ये पुन्हा कॅन्सरची लागण झाली. ह्या दोन्ही आजारातनं तुम्ही बऱ्या होऊन बाहेर आलेले आहात आता. आता अपयश आल्यानंतर लोक काय करतात, देवाकडे तरी धावतात, नाहीतर अंधश्रद्धा कोणत्या तरी साधू किंवा संताच्या मागे लागतात. साधू संत तिसरा कोणी नसतो, आपणच असतो, आपल्यातच सगळं असतं. त्यामुळं तुम्ही त्यातनं मार्ग काढायला शिकलो पाहिजे. म्हणजे त्याच्यातनं मार्ग आपोआप सुचतो ज्या वेळेला तुम्ही तुमच्यात राहतात. अरे वा. नमस्कार. ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख या सदराखाली आज आपण सुनंदाताई जोशी यांच्याशी संवाद साधणार आहोत. काही भेटी अशा असतात ज्या शब्दांच्या नव्हे तर मनाच्या प्रवासाच्या असतात. अध्यात्माची शांतता आणि कवितेची कोमलता हे आज आपण या संवादातून अनुभवणार आहोत. सुनंदाताई नमस्कार. नमस्कार. ताई, आज आम्हाला ना तुमचा अध्यात्माचा प्रवास आणि कवितेचा सुंदर सूर यात थोडंसं डोकावून बघायचंय. अगदी जरूर. धन्यवाद ताई. तर आपण सुरू करूया. आणि हा गप्पा आहेत असा समजा, म्हणजे अगदी एखाद्या खास मैत्रिणीशी तुम्ही मारताना तशा माझ्याशी गप्पा मारा. अगदी जरूर. ताई, मला असं सांगा की अध्यात्म म्हणजे आता ह्या AI च्या जमान्यामध्ये एक सिरियस विषय आहे, पण तुम्ही मात्र ह्या अध्यात्माची आवड कशी लावून घेतली किंवा कधीपासून ही लागली तुम्हाला आवड? आम्ही अगदी लहान बहिणी सगळ्याजणी असतानाच आई आम्हाला सगळं आमचं आवरलं की देवापुढे बसवून ठेवायची. म्हणजे थोडक्यात मेडिटेशनची तिथूनच सुरुवात करायला लावली. आणि मग आईला स्वतःला आवड असल्यामुळं आपोआपच माझ्याकडनं पण ती पुस्तकं वाचली जायची, मी वाचायची. हे पारायणापेक्षा अध्यात्माचा अभ्यास आई जास्त करायची. अच्छा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अगदी लहानपणीच तुमच्या हे बीज पेरलं गेलंय. अगदी जरूर, नक्कीच. ताई, आणि मला असं सांगा की कविता आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी तुमच्या मनात कशा गुंफल्या गेल्या? अध्यात्म तर आई लहानपणापासूनच होतं. आणि मग जसं जसं वय वाढत चाललं तसं आपण विचार करायला लागतो निरनिराळ्या गोष्टींवरती वगैरे. आणि ते विचार करताना आपोआपच कविता आतून यायची. आणि मग तुम्ही बघितलं असेल माझ्या सगळ्या कविता हळूहळू अध्यात्माकडे नंतर वळलेल्या दिसतील. ताई, मला आठवते तुम्ही एकदा मला आनंद नावाची कविता म्हणून दाखवली होती. ती आता जरा सांगता काय? अगदी जरूर. कवितेचं असं आहे की मी आमचं ऑफिस सुटलं होतं आणि आम्ही बसमधनं येत होतो. त्यावेळेला बाहेर अंधार होता, आभाळ भरून आलं होतं, म्हणजे पावसाचे दिवस. आणि बसमध्ये पण अंधार होता. आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात झोपाळ्या वाचून झुलायचं ती चाल होती. आणि त्याच्यावर निरनिराळे शब्द आले. तर त्या शब्दावरती मी अंधारातच माझ्याकडे पेन आणि कागद असायचंच, ते मी लगेच लिहून घेतलं. अंधारातच शब्द आपल्याला लिहिता येतात, फक्त ते बघता येत नाहीत आपल्याला. ते मी ही कविता लिहिली आणि घरी आल्यानंतर ती व्यवस्थित एकात एक शब्द गुंतले गेले होते, पण शब्द होते, त्यामुळं मिळाली मला ती कविता. आनंदे मन हे मोहरते, वाऱ्याच्या झुल्यावर हे लावते, वाऱ्याच्या झुल्यावर हे लावते, आकाशा भिडण्या जे पावते, कोणाशी हासत बोलायचे, कोणाशी रागाने फुलायचे,
जीवाचे गणित सोडायचे, आला दिन मोदात जगायचे, काट्यांना फुले ग मानायचे, जगात अमृत शिंपायचे, विषाचा प्याला ग प्राशायचा, मीराचा गिरीधर जपायचा, गिरीधर गिरीधर जपायचे, त्याच्या त्या रूपास स्मरायचे, हृदय मंदिरी स्थापायचे, आला दिन मोदात जगायचे, जीवन पथ हा चालायचा, वणवणत्या उन्हात तापायचा, प्रभूच्या सावलीत बसायचे, पुष्पक विमान गाठायचे. अरे वा, खूप छान ताई. म्हणजे तुम्ही त्या वातावरणात येताना काळोख आहे सगळे, त्याच्याच मध्ये सुद्धा तुम्ही सकारात्मक विचार केला, म्हणजे खरंच मानलं पाहिजे तुम्हाला ताई. तुम्ही ना रोज कविता करता, म्हणजे खरंच हे आश्चर्यकारक आहे. रोज कविता करता, ते कसं काय हो सगळं तुम्हाला हे सुचतं आणि कसं काय करता तुम्ही ते? कवितांचं असं आहे की जेव्हा विचार येतात तेव्हा ते शब्द पण पाठोपाठ येतात, पण त्यावेळेला जसं समुद्राच्या लाटा त्या किती एक एक झेलायला लागते, तसंच ते शब्द आलेले झेलून निलून आपण ते लगेच लिहून ठेवायचे, नाही तर मग ती लाट विरून जाते, तसे शब्द विरून जातात. म्हणजे हा तुमचा स्वभाव ना थोडासा मला वेगळा वाटला. नाही तर आपण काय ऐकतो की कवींना कविता सुचायला पाहिजे, मग त्यांना त्या मूड मध्ये जातात, मग ते कविता लिहितात, पण तुम्हाला रोज ती कविता सुचते, म्हणजे हे खरंच काय म्हणावं आपण ह्याला, परमेश्वराची इतकी कृपा आहे तुमच्यावर ताई. आणि अजून एक मला असं विचारायचं आहे की तुम्ही ना आता आम्हाला गाऊन दाखवली कविता, तर तुम्हाला हे गाण्या म्हणायची, ही कविता गाऊन दाखवायची आवड कशी निर्माण झाली? मला कवितांच्या चालीवरती म्हणायची कविता सवयच होती, आणि नंतर योगायोगानं मला गायनाचार्य गजाननराव जोशांचं स्थळ आलं आणि त्यांच्या मुलाशी माझा विवाह झाला. अच्छा. त्यांच्याकडे व्हायलिन आणि गाणं 24 तास घरामध्ये चालायचं. म्हणजे मी जेव्हा जरी नोकरी करत असले तरी घरी आल्यानंतर तेच कानावर कायम असते. नाही म्हटलं तरी गाता नाही आलं तरी कान तयार झाले, आणि कान तयार झाल्यामुळं कधी कधी मनातनं जे शब्द उमटतात ते चालीमध्येच मग काही काही उमटायचे, मग ती चाल मी लक्षात ठेवायची आणि ती करून ठेवायची. पण ताई खरंच ग्रेट आहात तुम्ही, मस्त आत्ताची कविता खूप छान म्हणून दाखवली तुम्ही. बरं ताई, मला असं सांगा की तुम्हाला ह्या तुमच्या छंदासाठी म्हणजे तुमच्या घरच्यांचा सपोर्ट होता का, अजूनही आहे का? हां, सगळे गाणं वाजवण्यातले असल्यामुळं आपापल्या छंदामध्येच ते रमलेले असायचे, आणि त्यांचं तो छंद चालू असताना मी काही केलं म्हणजे कविता करू दे किंवा काही, त्याच्याबद्दल आडकाठी घेण्याचा त्यांचा प्रश्नच नव्हता. हां, फक्त जसं त्या लोकांचं घरात कौतुक नसतं तसं आपलं पण कौतुक होतंच असं नाही, पण करायची मी, आणि त्याला मला कोणी अडवलं नाही घरामध्ये. नाही, पण म्हणजे इतका घरच्यांचा सपोर्ट होता अगदी. म्हणजे हे, आणि एका स्त्रीला, कारण आपल्याला भरपूर कामं असतात, सगळं सांभाळून आणि हे करायचं, म्हणजे खरंच तुमच्या घरच्यांना सुद्धा मानलं पाहिजे. नक्कीच. आणि मग ताई, आज तर ते असं म्हणतात ना की कविता करायची म्हटल्यावर मग काहीतरी प्रेरणा असते, किंवा मग तुमच्या मनात काहीतरी भावना दाटून यावे लागतात आणि मगच ती कविता करायची. तर असं काही तुम्हाला दरवेळेला गरजेचं होतं का, खरोखर कधी कधी अशी मनात भावना यायची आणि मग तुम्ही त्या म्हणून करून टाकायच्या? नाही, कवितांचं असं आहे की प्रसंग जसे दिसतील त्याच्यावरनं पण कविता सुचतात, भावना दाटून आल्या की त्याच्यावरनं पण कविता सुचतात, किंवा निसर्गामध्ये आपण डोळे उघडे ठेवून जर बघत असेल तर त्यातनं पण कविता सुचतात, आणि अशा त्या कविता जशा सुचतील तसे त्या क्षणाला लिहून ठेवल्या तर राहतात, नाहीतर मग विरून जातात. हे महत्वाचं, क्षणाला लिहून ठेवायचं. आणि म्हणून मला असं वाटतंय की तुमच्याकडे ह्या एवढ्या डायऱ्या त्या सगळ्या कवितांनी लिहून ठेवलेल्या आहेत, त्यात म्हणूनच 4 डायरी लागलेल्या आहेत तुम्हाला.
आणि मला असं वाटतं की ताई तुम्ही मला म्हणाल्या होतात की 2000 कविता आतापर्यंत तुमच्या लिहून झालेल्या आहेत, बरोबर? हा, आता त्यातल्या दीड पावणे 2,000 लिहिलेली आहेत. आणखीन बाकीच्या ज्या आहेत ती मी डायरेक्ट मोबाईल जेव्हा वापरायला लागले तशी मोबाईलवरच डायरेक्ट करत चालले. मग लिहून ठेवणं वगैरे जमायचं नाही मला. आणि जेव्हा मी 4थी वही लिहायला घेतली ना, तर त्यावेळेला ती मागे पुढे मोबाईलमध्ये होतं ना, तसं काही डबल यायच्या काय, मग मी ते लिहायचं सोडूनच दिलं. अरे वा. म्हणजे त्यामुळे माझ्या जवळजवळ 2,000 कविता झालेल्या आहेत आता. मी म्हणजे मोजल्या नाही आहेत किती झाल्या ते. आता हे नवीन युगामध्ये हा जो मोबाईल आलाय त्याचा तुम्ही इतका छान वापर केलेला आहे की त्याच्यात तुम्ही तुमच्या कविता आता लिहून ठेवतात. आणि मी असं ऐकलं की तुमचे बरेच ग्रुप्स पण आहेत, बरोबर? त्या तुमच्या रोज कविता वाचतात. तसंच तुम्ही कविता लिहिली की लगेच ती फेसबुकला अपलोड करतात, बरोबर? म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की ह्या मॉडर्न युगामध्ये तुम्ही खूप काळाच्या मागे राहिलेल्या आहात, तर तुम्ही तर सगळ्यांच्या पुढे गेलेल्या आहात ताई. निश्चितच. बरोबर ताई, मला असं वाटतं की तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही 2001 मध्ये रिटायर झाल्या. तुम्ही MIDC मध्ये ऑफिसर म्हणून होत्या. तर रिटायर झाल्यावर जनरली बायकांचं असं असतं की चला आता रिटायर झाले, आता मस्त शांत बसून राहणार, खूप दगदग झाली माझ्या आयुष्याची वगैरे. पण तुमच्या बाबतीत मात्र एकदम मला उलटं दिसलं. तुम्ही जे सांगितले त्याप्रमाणे की तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्ही मुलांच्या शाळेमध्ये तुम्ही कॅटरिंगचं तुम्ही हे चालू केलं त्यांना. आणि दुसरी गोष्ट तुम्ही मला अजून असं वाटतं की तुम्ही अध्यात्माचा अभ्यास परत करायला सुरुवात केली, असं तुम्ही त्या तुमच्या जरा आठवणी सांगाल का? आता संसाराच्या धकाधकीमध्ये नाही म्हटलं तरी मुलांची लाईन लागेपर्यंत आपल्याला जास्त काही करता येत नाही. त्यामुळे अध्यात्म माझं थोडं मागे पडलं होतं. पण मग रिटायर झाल्यानंतर मी निश्चित मनाशी ठरवलं की आपण स्वस्थ बसायचं नाही. आणि म्हणून मग मी रिटायर झाले तरी तेच रुटीन ठेवून सकाळी नेहमीसारखा स्वयंपाक करायचा आणि गणपतीच्या मंदिरात लायब्ररी होती, त्या लायब्ररीत जाऊन बसायचे दिवसभर आणि ते नोट्स काढायचे. मला नोट्स काढायची लहानपणापासून सवय असल्या, जे वाचेल त्याचं नोट्स काढून ठेवायच्या, म्हणजे मग आपल्याला त्याचा पुन्हा ते पुस्तक वाचायची गरज नाही पडत. बापरे, काही किती शिकायचंय आम्हाला तुमच्याकडनं की रिटायर झाल्यानंतर घरी बसायचं नाहीच म्हणालात. आणि साधारण 7 सालापर्यंत मी हे सगळ्या एका साली रिटायर झाल्यावर 6 वर्ष मी गणपती मंदिरात जात होते. मग 8 साली मुलीच्या शाळेमध्ये ट्रस्टी म्हणून मी झाले. आणि त्या ट्रस्टीमध्ये मग ट्रेझरर मला बनवलं. आणि ट्रेझरर झाल्यानंतर मग मी म्हणाली माझ्या शाळेमध्ये तू थोडी मदत करशील का? म्हटलं हो, मला जेवढी जमेल तेवढी करेन. मग तिने कॅटरिंग सेक्शन माझ्याकडे सगळा दिला. म्हणजे त्यांचं आठवड्याचे मेन्यू ठरवायचे, त्यांचा जे नाश्ता आणि जेवणाचं रोजचं, आणखीन जे सामान आणतो आणि परत नवे ते वापरतो ते सगळ्याचा हिशोब ठेवायचा. असं ते करत मी जवळजवळ 18 सालापर्यंत ते केलं. ताई, मला आता अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की बघा, म्हणजे मी भगवद्गीता, त्याच्यानंतर आयुर्वेद, नंतर अध्यात्म, नंतर रामकृष्ण यांच्या चरित्रातील विरोधाभास आणि एकता, अशा वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही जी प्रवचनं करतात ती खूप लोकप्रिय आहेत. तर तुम्हाला हे सगळं वैविध्य गाठायला कसं काय होतं, कसं मिळवत आहे तुम्ही सगळं? अध्यात्माचा अभ्यास असल्यामुळे, नोट्स असल्यामुळे मी भगवद्गीतेच्या नोट्स काढलेले आहेत सगळ्या. त्याच्यानंतर राम आणि कृष्ण यांच्या चरित्रात काय विरोधाभास आहे, म्हणजे आपल्याला ते दोन्ही चरित्र विरोधी वाटतात, परंतु त्यात सुद्धा एक आहे तो पुरुषोत्तम आहे आणि दुसरा आहे तो परब्रह्म आहे. तर आधी माणसाला पुरुषोत्तम व्हायला पाहिजे आणि पुरुषोत्तम झाल्यानंतर मग तो परब्रह्म परमात्मा होऊ शकतो. म्हणजे पुरुषोत्तमापर्यंत कसं जायचं त्याचं थोडक्यात त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि अजूनही तुमची प्रवचनं चालू आहेत का? हां, काही ठिकाणी असतात चालू, पण आम्ही गावातल्या गावातच घेते.
आता ब्राह्मण सभेमध्ये 5 तारखेला आहे माझं. अरे वा, छान, मस्त. ताई, एक सांगायचं असं आहे की एक आपला, मी तो विषय काढतेच आहे कारण मला असं वाटतंय की हे सगळ्या रसिकांना हे कळायला पाहिजे म्हणून विचारते मी तुम्हाला की तुम्हाला 1983 साली तुम्हाला कॅन्सर झाला. हो. त्याची तुम्ही सगळी ट्रीटमेंट घेतली आणि बऱ्या झालात आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला आता 2023 मध्ये पुन्हा कॅन्सरची लागण झाली. ह्या दोन्ही आजारातनं तुम्ही बऱ्या होऊन बाहेर आलेले आहात आता. म्हणजे एखादा फिनिक्स पक्षी कसा असतो तो राखेतून वर येतो तशा तुम्ही आलेले आहात. तर तुम्हाला हे सगळं ह्या आजारातनं बाहेर पडण्यासाठी कुठनं शक्ती मिळाली आणि काय तुमचं त्याच्या मागचं लॉजिक आहे हे जर कळलं तर आम्हाला खूप प्रेक्षकांना बरं वाटेल ऐकायला. आता तसं म्हणलं ना तर परमात्मा आपल्यातच आहे. आणि त्या परमात्म्याला आपण सतत जर जागं करत राहिलो तर ही एनर्जी आपल्याला मिळू शकते. आणि म्हणून ते अध्यात्म म्हणजे तरी काय, आधी आपला आत्मा परमात्मा जो आहे तो आपल्यात आहे, तोच सगळ्यांच्याच आहे. आणि अशी दृष्टी होत गेली पाहिजे आपली की स्वतःत पण बघायचं आणि प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा बघायची दृष्टी येते. ह्या आजारपणामध्ये सुद्धा मला त्या स्वतःच्या आत्मतत्वावरती किंवा आत्म्यावरती विश्वास होता की मला काहीही होणार नाही. आणि त्यामुळं सतत मी त्याचं चिंतन करत असल्यामुळं म्हणा किंवा परमेश्वराच्या कृपेनं म्हणा मला ती एनर्जी आपोआप मिळत गेली आणि मी त्यातून आत्तापर्यंत तरी बाहेर पडलेली आहे. व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण. डॉक्टरांनी पण क्लिअर झालंय म्हणाले, पण आता फक्त पेट स्कॅनिंग एकदा करून घ्यायचे. अरे वा, ते झालं की तुम्ही आता 84 वर्षाच्या, तुम्ही नक्की 100 गाठणार याची आम्हाला खात्री आहे. अगदी 100 नको, कारण 95 वय झालं ना की माणसाला काहीही करता येत नाही. परस्वाधी नव्हतो माणूस नाही म्हटलं तरी. नाही, आता रील्स बघत नाहीत का तुम्ही? 103, 104 सगळे लोक सांगतात, रीलवर येतात आणि सांगतात आम्ही मस्त 104 वर्षाचे आहोत. काही नाही, मस्त 100 गाठाल तुम्ही. नाही, मी बघते ना माझ्या मुलीचे सासूबाई आहेत त्या आत्ता 95 वर्ष पूर्ण आहेत. हो का? आणि घरातल्या घरात हिंडतात, जेवण खाणं वगैरे करतात, पण प्रत्येक वेळेला आधार घ्यावा म्हणजे ते जगणं होत नाही. आपण विचाराची शक्ती कमी होते, अभ्यासाची शक्ती कमी होते, ज्ञान घेण्याची शक्ती कमी झाली की माणसाने तिथे स्टॉप व्हायला पाहिजे. होतोच म्हणजे माणूस. खूप छान विचारताय तुम्ही आता आम्हाला सांगितलं. काही आपल्याला ना आता मला असं म्हणायचं होतं की मध्ये तुमची एक छानशी अशी कविता मी ऐकली होती. म्हणजे आपण कवितेच्या विषयावर अशासाठी आलो की तुम्हाला राजकीय, सामाजिक, धार्मिक, निसर्ग, तुम्ही या सगळ्या विषयांवर कविता करता असं म्हणालात. तर ह्या कवितेमध्ये कधी कधी असा एखादा प्रसंग येतो की त्यांना तुम्हाला वाटतं की तुमच्या मनातल्या भावना त्या प्रसंगावर तुम्ही पटकन कवितेच्या द्वारा तुम्ही त्या लिहून काढल्या. मला वाटतं ती न्याय नावाची एक कविता आहे बघा, तर ती जरा दाखवता म्हणून. तरी प्रसंग असा होता की आमच्या कॅन्टीनमधले दोघं नवरा बायको मस्त आनंदात राहत होते. मुलगा होता छोटा आणि अचानक काय झालं माहीत नाही, तर मुलगा आजारी पडला आणि गेला तो त्यामध्ये. आणि त्यावेळेला ते दोघंही खूप चांगले होते स्वभावाने वगैरे. तर त्याच्यावरती मी आपलं जे सुचलं ते या न्याय कवितेमध्ये म्हटलेलं आहे. कसा कसा हा देवाचा न्याय, त्याच्या पुढे ना कोणाचा पाड. उजव्या हाती असे देणे आणि डाव्या हाती कसे घेणे. मांगल्याच्या घरट्यात घुमे घुबड बेसूर. काय साधीशी ईश्वरा भरला बंगला मोडून. गुणी माणसाचे जिणे कसे असे बापूड वणे. आपमतलब्यासाठी असे जिणे साजीरवणे. पावित्र्याच्या पायथ्याला असे सराट्यांचा सडा. काय साधतो तुझला देऊन न्याय हा अंधळा. चंद्रमाच्या सौंदर्याला कलेने क्षीणता. सूर्याच्या प्रकाशाला असे तप्ततेचा जळाळा.
जीवनाच्या ध्येयामागे कशाला पोटाची खळगी, काय गवसले तुझला ही न्यूनता कसली. तुझ्या चिमुकल्या पाखरा घाल मायेची शाल, ठेवी नांदत नांदत हे तुझेच गोकुळ. सोड ईश्वरा तुझा हा न्याय आगळा वेगळा, सांग मजसी तू आता कुठे असेस दयाळा. परमेश्वराला कधी कधी हे असं विचारावं वाटतं, विचारायला लागतं काय हा न्याय आहे तुझ्यामुळे. हां, आता आयुष्य दिलंय ते परमात्माच्या प्राप्तीकरता आपल्याला दिलेलं आहे की तुम्ही शेवटी तिथे जाऊन मिळायचं आहे. पण आपण काय आपलं आयुष्य पोटाची खळगी भरण्यातच सगळं आयुष्य निघून जातं. बरोबर आहे. मग ते करायला वेळच मिळत नाही कित्येक लोकांना, आणि वेळ मिळाला तरी सुद्धा ते सुचलं पाहिजे हे पण आहे. ताई, ह्याच विषयावर मला पुढे जावं असं वाटतंय की जसं आता हा न्याय नाही मिळाला, बरोबर, पण पोटाच्या खळगीसाठी तुम्ही म्हणालात की आपल्याला कामं बघायला जावं लागतं, तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या बायकांच्या जीवनात सगळ्यात एक महत्वाची व्यक्ती असते. कोणती व्यक्ती असते तुम्हीच सांगा, जी आपल्याला आपल्या सगळ्यात रोजच्या जीवनामध्ये ती दिसली समोर की आपण सगळे आनंदी होतो. अहो, आपल्याला ती व्यक्ती दिसली ना की आपण एकदम आनंदी होतो, कारण चला जीव भांडत पडला. कोणती व्यक्ती ती तुम्हाला मोलकरीणो, तिच्यावर तुम्ही एक मस्त कविता लिहिली आहे, ती ऐकून दाखवा ना जरा. स्वप्नातल्या स्वप्नात मी खुदकन हसले, अहो महद आश्चर्य की मीच मोलकरीण झाले. 10 घरं फिरताना पायांची भिंगरी झाली, ताई ताई करीत मी सगळ्यांची छोटी बहीण झाले. धुणी भांडी केर लादी कामाला तर अंतच नाही. अगं आज कांदा चिरून दे, भाजी चिरून दे, एकेकांची फरमाईश दमून भागून घरी आले. तोच दिवस अस्ताला गेला. जमिनीला पाठ टेकली आणि ताईने दिलेली साडी मी शोधू लागले आणि दचकून जागे झाले. वेडे, हे तर तुला पडलेलं स्वप्न होतं. विचार चक्र सुरू झालं. ती आणि आपण पोटासाठी कष्ट करतो, आपले काम परस्वाधीन, गाडी ऑफिसच्या वेळा, हे सगळं बंधन सांभाळत तारेवरची कसरत होते. गाडी बस जागा पोरी धावपळ चालूच राहते. खरं तर ती स्वतंत्र असते, वेळेचं बंधन नाही. मनाला हवी तेव्हा सुट्टी घ्या आणि रात्री जमिनीला पाठ टेकली की शांतपणे झोपी जा. आपण मात्र पारतंत्र्यात जगतो, गाद्या गिरद्यांवर तळमळतो. तिच्यात आणि आपल्यात एक स्पष्ट रेखा आहे. फरक मात्र ती जमीन आणि आसमानाचा. आपण नीलवर्ण आकाश धरित्रीला टेकलेलं, तर ती आहे वसुंधरा. ताई, कवितेवरनं आता, कारण तुमचे हे 2 विषय अगदी महत्वाचे आहेत, कवितेवरनं परत थोडंसं आपण आता अध्यात्माकडे जाऊया. आजची तरुण पिढी, ह्या तरुण पिढीला अध्यात्माची ओढ निर्माण होण्यासाठी किंवा त्यांना त्याच्यामध्ये रस निर्माण होण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला? मला असं वाटतं तुमचं ते एक ब्रह्म याच्या मतसूत्रामधला एक तुम्ही एक कथा ऐकवली होती मला, ती ऐकवाल का? म्हणजे कळेल की ह्या मुलांमध्ये कसं काय आपण हे अध्यात्माचं जास्त बीज पेरू शकतो. ब्रह्मसूत्रातली ती एका सूत्रावरची कथा आहे आणि त्याच्या सत्ययुगातली कथा आहे. सत्ययुगामध्ये राजे लोकांना काही राज्य वाढवायचं नसायचं किंवा लढाया शत्रू नसल्यामुळं मग ते काय करायचे की आपल्या प्रजेला सुखी आणि आनंदी ठेवण्याकरता प्रयत्न करायचे आणि विद्वान लोकांना एकत्र जमून दरबारामध्ये प्रश्नोत्तरं, त्यांची अध्यात्मावरची प्रश्नोत्तरच आहे. राजा स्वतः अध्यात्मातला खूप शिकलेला आणि सवरलेला असल्यामुळं
त्याला जे प्रश्न पडतील त्याची उत्तरं ह्या विद्वानांनी द्यायची असतात. आणि त्यामध्ये जो विद्वान चुकीचं उत्तर देईल त्याला तुरुंगात टाकलं जायचं. आणि जो राजाला पटेल अशी उत्तर देईल त्याला काही बक्षिसं दिली जायची. तर असाच एकदा त्यांनी 3 प्रश्न विचारले दरबारामध्ये की आपण एवढं आयुष्य जगतो, देव आहे का नाही? तर आहे. सगळ्यांना मनोमन पटलेलं असतं की देव आहे. मग हा देव पाहतो कुठे? देव देतो काय आणि देव करतो काय? हे 3 प्रश्न त्यांनी दरबारात विचारले. दरबारात विचारल्यावर त्या एका विद्वानाची मुलगी असते 12-13 वर्षाची. ती म्हणते मी उत्तर देईन, बाबांना सांगते. तेव्हा ते घेऊन येतात दरबारात आणि प्रश्न परत उभे करतात. त्यावेळेला राजाला तो सांगतो की माझी मुलगी उत्तर द्यायला तयार आहे. मग त्या मुलीला उभं करतात आणि तिला आधी शिक्षेची आणि बक्षिसाची कल्पना देतात. तेव्हा ती म्हणते काय हरकत नाही, मला जे मिळेल त्यावर मी आनंदी राहीन. आणि प्रश्न द्यायला ती उभी राहते. मला इथे काही प्रश्नाला उत्तर देण्याकरता वस्तू लागतील, त्या मात्र म्हणे तुमच्या सेवकांना आणायला सांगा. ठीक आहे, मेणबत्ती आणि काड्यापेटी मागते ती आणि मेणबत्ती दरबारात पेटवते. दरबारात पेटवल्यानंतर प्रकाश आपोआपच सगळीकडे पेटतो. आता ती म्हणते की प्रकाश कुणीकडे पडतो? देव म्हणजे दुसरं काही नाही आहे, अशी काही व्यक्तिरूपात नाही आहे. तर देव म्हणजे ज्ञानप्रकाश. तुमचं ज्ञान जसं तुम्ही वाढवत जाल तसा तुमचा प्रकाश पसरत जातो. आणि हा ज्ञानप्रकाश मिळवण्याकरता आपण त्या प्रकाशाच्या दिशेनं चाललं पाहिजे. लोक काय करतात की देव देव करत बसतात आणि मला काही फायदा होईल किंवा नाही झाला तर देवाला दोष देतात. तर तसं नाही. तुम्ही प्रकाशाच्या दिशेनं चाललं पाहिजे, म्हणजे ज्ञानाच्या दिशेनं चाललं पाहिजे. प्रकाश आपोआप तुमच्यावर पडणारच. राजाला हे उत्तर पटतं. आता दुसरा प्रश्न, तर देतो काय? तेव्हा ती म्हणते मला एका ग्लासमध्ये दूध आणून द्या. ग्लासमध्ये दूध येतं, सगळ्यांना दाखवते काय आहे. आता दूध मागितलंय, दूध आलंय म्हणजे दूधच असणार ना. सगळे दूध दूध म्हणतात. ती म्हणते नाही, दुधामध्ये लोणी असतं आणि देव आपल्याला लोणीच देतो, दिलेलं आहे म्हणजे त्याने. पण ती लोणी काढण्याची प्रक्रिया जी आहे ती आपण करण्यात आळस करतो आणि त्या आळसामुळं तुम्हाला देव काय देतो हे कळत नाही. आता दूध आहे, ते दूध लोणी काढण्याची जी प्रक्रिया आहे ते पहिलं दूध खळखळा उकळवायला लागतं. दूध म्हणजे काय आहे? आपली बुद्धी. आणि बुद्धीला तापवायला लागतं खूप ज्ञान मिळवून. तुम्ही जिथून जिथून ज्ञान मिळेल ते मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. थोडक्यात आपल्या दत्ताचा अवतारात 24 गुरु त्यांनी केले, ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीनंच केले. आणि हे गुरु जसं जसं तुम्ही दूध तापवेल म्हणजेच बुद्धी तापेल तशी चांगली तापून झाली की मग शांत बसायचं, म्हणजेच मेडिटेशन. त्याच्यावर चिंतन करायचं, जे आपण मिळवलेलं आहे त्याच्यावर चिंतन मनन करायला पाहिजे. तेवढं झालं की दूध गार होतं. म्हणजेच त्याला आपण दूध जर गार केल्याशिवाय तर विरजण लावू शकत नाही. आणि विरजण लावण्याची क्रिया फक्त गुरु करतात, बाकी विरजण कोण लावत नाही. आणि ते विरजण लागलं म्हणजेच तुम्हाला ज्ञान दिलं, गुरूंनी मंत्र दिला. ज्ञान मंत्र म्हणजे तो थोडक्यात की ज्ञान मिळवलेलं आणि तो मंत्र ह्यांचं एकत्रीकरण ठेवण्याकरता परत स्थिर राहायला लागतं. कारण दूध लावलेलं विरजण 10 ठिकाणी हलवलं तर दही लागत नाही. म्हणजेच तुम्हाला परत शांत बसून एके ठिकाणी त्याचं चिंतन मनन करायला पाहिजे. ते झाल्यानंतर तुम्हाला ते दूध घुसळावं लागतं. दही म्हणजे थोडक्यात दही घुसळलं की मग त्यातनं लोणी निघतं आणि ते लोणी देवाला आवडतं. आपण लोणी साखरेचं देवाला जो नैवेद्य दाखवतो त्याच्यामागे हे सगळं तत्व आहे. आणि त्याच्यातनं तर ते लोणी मिळवण्याकरता तुम्हाला पुन्हा घुसळण झाल्यावर लोणी निघेल. म्हणजेच तुम्ही
जे मिळवलेलं आहे त्याच्यात चिंतन मनन आणि मंथन व्हायला पाहिजे आपल्या मनातल्या मनात. तेव्हा सार जे निघतं ना ते सार सगळ्यांना द्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजेच अध्यात्म त्यांना ते सार कोणाला नाही आवडणार, सार सगळ्यांनाच आवडतं. अशा रीतीनं त्यांनी त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर राजाला पटतं. परत आता तिसरा प्रश्न विचारला की देव करतो काय. त्याच्याकरता ती म्हणते तुम्ही जरा राजा खाली उतर ना. सिंहासनावरनं राजा खाली उतरतो, ही सिंहासनावर जाऊन बसते आणि इकडे तिकडे सगळं बघत बसते. त्यावेळेला राजाला विचारलं जातं, राजा वाट बघत बसतो, सगळेच जण वाट बघत असतात. तेव्हा ती विचारते की मी या प्रश्नाचं केव्हाच उत्तर दिलं, सगळे गोंधळात पडतात. तेव्हा ती सांगते की देव हेच करतो, ज्याची पुण्याई आहे त्याला सिंहासनावर बसवतो. पुण्याई संपली की तुम्हाला खाली उतरावं लागतंच. म्हणजेच रिटायर होईपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ऑफिसर साहेब वगैरे सगळे असता, पण रिटायर झाल्यानंतर सर्वसामान्य माणूस असता तुम्ही. असं ते तिन्ही प्रश्न त्या राजाला पटतात. मग राजा म्हणतो मी तुला 20,000 सोन्याच्या मोहरा बक्षीस दिल्या. तेव्हा ती म्हणते नाही राजा, इथे पण तुम्ही चुकलाच. सिंहासनावर कोण आहे? म्हणजेच राज्यावर सत्ता आता कोणाची आली? माझी आली. तुम्ही आता कफल्लक झालात. तेव्हा राजा खजील होतो, खाली मन घालून उभं. तिथे नंतर सिंहासनावरून उतरून. पण थोडक्यात ब्रह्मतत्व किंवा परमात्म तत्व हे जर मिळवायचं असेल तर त्याच्याकरता कसं कसं तुम्हाला प्रवास करायला पाहिजे ते सगळा एका या सूत्रात थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे मला असं म्हणजे मुलांना सुद्धा त्याच्यात अभ्यास करायला पाहिजे, त्या अभ्यासाचं चिंतन मनन व्हायला पाहिजे. शिवाय त्याच्यावरती गुरूंनी शिकवलेलं जे असेल ते ज्ञान लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही केलेला अभ्यास आणि लक्षात ठेवलेलं ज्ञान या दोन्हीची घुसळण करून तुम्हाला पेपरामध्ये सार लिहावं लागतं. प्रश्न विचारतो त्यावेळेला संपूर्ण धडा लिहून चालत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण ह्या नवीन पिढीला किंवा या मुलांना या अध्यात्माची आवड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या कथा सांगितल्या जर तर त्यांना ते समजतं. आणि रोजच्या जीवनातले हे आपले सगळे आहेत, व्यवहार आहे आपले सगळे जे नकळतपणे आपल्या हातनं घडत असतात, पण आपल्याला पत्ता नसतो. याच्यामध्ये अध्यात्मात अशा असंख्य गोष्टी आहेत की त्या गोष्टी जरी मुलांना सांगत गेलं. पूर्वी कसं असायचं की कथानक सांगितली जायची, ते कथानक न सांगता अशा गोष्टी रूपात जर सांगत गेलं तर ती मुलं आपोआपच आवडीने ऐकतात पण, आणि त्यांना समजतं की काय करायला पाहिजे आणि काय नाही. योग्य निर्णय घेता येणं हे सुद्धा एक आपली बौद्धिक कलाच आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही. मग ताई आता मला असं सांगा की आता तुम्ही 84 वर्षाच्या आहात, म्हणजे ज्येष्ठ आहात. तर मला असं तुम्हाला सांगायचं की सगळ्या आपल्या लोकांना म्हणजे जे आपले दर्शक आहेत त्यांच्यासाठी एक काही तुम्ही असा सल्ला देणार का? मुलाचा सल्ला आम्हाला पाहिजे की कशा प्रकारे ह्या अध्यात्माची तुमची आवड वाढण्यासाठी काय करायला पाहिजे, प्लस तुमचं तुम्ही जे आयुष्य जगलात काही ते जगण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या या अध्यात्माकडनं मनशांती ही कशी मिळते आणि त्याच्यासाठीच ह्या मुलांनी काय करायला पाहिजे. तर एक तुमचा असा एक छानसा असा सल्ला जर दिला तर खूप. माणसाचा जन्म ना हा आपल्याला आहार निद्रा भय मैथुन याच्यामध्ये घालवण्याचा नाहीये. आहार निद्रा भय आणि मैथुन याच्यातच सगळ्या प्राण्यांचं आयुष्य जातं आणि तसाच माणूस जगत असतो. तर ज्ञान मिळवण्याकरता, आणि ज्ञान मिळवायचं म्हणजेच काय की आयुष्यामध्ये विवेक साधता आला पाहिजे. विवेक साधायला बुद्धी चालवली पाहिजे. म्हणजेच शेवटपर्यंत माणसानं विद्यार्थी म्हणूनच जगायला पाहिजे. बरोबर. आणि जिथून जिथून मिळेल काही ज्ञान ते म्हणजे जसं पक्षी अन्नाचे कण टिपतात जिथे दिसेल तिथे, तसे आपल्याला ते ज्ञानकण टिपता आले पाहिजे. आणि त्याकरता कितीही आपल्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येऊ देत, पण त्यावेळेला ज्ञानकण वेचायची जी आपली भूक आहे
ती सतत भागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळेला हरून न जाता त्यातून उंच भरारी मारता आलं पाहिजे. आणि प्रत्येक मानवाचा जन्म त्याच्याच करता आहे की उंच भरारी त्या तत्वापर्यंत जायचंय आपल्याला, ती मारता आली. आणि हे सगळं आपण निसर्गाकडनं शिकत असतो नाही का? म्हणजे सगळंच निसर्ग काय माणसांमधनं पण शिकायला मिळतं, अगदी लहान मुलांपासून सुद्धा शिकायला मिळतं. आता बघा आपली पुढली पिढी किती जास्त शार्प, म्हणजे एकापेक्षा एक जास्त शहाणे असतात आणि त्यांच्याकडनं पण शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्या ह्या वयात सुद्धा आपल्याला असतात आणि त्या घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. म्हणजे डोळे उघडे ठेवले पाहिजे. विवेक आणि बुद्धीचे डोळे उघडे ठेवले, ते 2 डोळे आपल्याला दिलेले आहेत, हे डोळे फक्त नव्हेत. मला वाटतं ना असाच निसर्गासाठीची तुम्ही बघा एक बहावा नावाची कविता लिहिली आहे, तर ती जरा वाचून दाखवता का? फार सुंदर कविता आहे, मला फार आवडली ती कविता. आता मी निरनिराळे ग्रुप आहेत तुम्ही म्हणाला माझे खूप, तर त्यातल्या एका ग्रुपवरती बहावा नावाचा विषय दिलेला होता. अच्छा. मग त्या बहावावरती मी 3 कडवी ब, हा आणि वा याच्यावर केले आणि 4थं कडवं पूर्ण बहावा वापरून केलेलं आहे. बहावा म्हणजे बहर, जो बहर येतो. बरसणाऱ्या मेघांनी बरसून जावं, बहरलेल्या ऋतूंमध्ये बहरून जावं. म्हणजे आता शिशिर ऋतूमध्ये आपण बघतो किती त्या झाडांना एक जांभळं तर जांभळंच झाड दिसतं, पिवळं तर पिवळं, त्याला बहावा म्हणतात त्या झाडांना. हा निसर्गाचा कायदा, हा जगाचा न्याय, हाच जीवनाचा आनंद आणि हाच ईश्वराचा आशीर्वाद. वाहत्या नदीला बंध, वाऱ्याला अटकळ आणि वात्सल्याला दुरावा, वाटते सारेच अगाध. बहावा फुलांचा शिशिरातला, बहावा फुलांच्या शिशिरातला, बहावा सृजन वसंतातला, बहावा सजलता वर्षावातला, बहावा साहित्यिक प्रांगणातला. खूप काही त्याच्यातला आशय पण इतका छान आहे या कवितेमधला, खूपच छान. आपली ताई अजून मी तुम्हाला एखादी कविता काही सांगायची का म्हणायची का म्हणू शकतो? एक खुळखुळा म्हणून मी कविता केलेली होती. खुळखुळा? तर ती चालीच आहे जरा. चालेल ना. तरुतळी पसरला पाचोळा, मी नियतीच्या हाती खुळखुळा. या कसं होतं, आपण नर्वस माइंडमध्ये असेल तर हे आपल्याला निसर्गातलं एक सत्य मिळून जातं थोडक्यात. मी नियतीच्या हाती खुळखुळा, मज मना सारखे सर्व हवे, निखळत याचे सौख्य हवे, धावते विषयी मी आशेने, परी फसते फसव्या मृगजळा, मी नियतीच्या हाती खुळखुळा. मज हा, आता थोडंसं यश मिळालं की आपण कसे हुरळून जातो. मज हाती गवसला कल्पतरू, की हाती आली कामधनू, वाळूवर रचले लगेच वाळूवर रचले उंच मिनार, सौख्याचा भाऊ दुःख जुळा, मी नियतीच्या हाती खुळखुळा. तो अनंत पाहतो दृश्य जगी, ती माय भवानी पाठी उभी. हे सगळं आहे आपल्याजवळ. ती माय भवानी पाठी उभी, दाखवी दीप त्या पथकावरी, परिमानव असतो खुळा. तिसरीकडेच भटकत राहतो. परिमानव असतो खुळा खुळा, तो नियतीच्या हाती खुळखुळा.
काय ह्या कवितेतनं ताई तुम्ही अक्षरशः ह्या जीवनाचं सार ह्याच्यामध्ये आहे, सगळं तुम्ही व्यक्त केलंय तुमच्या त्या शब्दामधून. खूप छान वाटलं ताई आम्हाला ऐकून. हा, आता अपयश आल्यानंतर लोक काय करतात, देवाकडे तरी धावतात, नाहीतर अंधश्रद्धा कोणत्या तरी साधू किंवा संताच्या मागे लागतात. अगदी बरोबर आहे तुमचं. साधू संत तिसरा कोणी नसतो, आपणच असतो, आपल्याच सगळं असतं. त्यामुळं तुम्ही त्यातनं मार्ग काढायला शिकलो पाहिजे. म्हणजे त्याच्यातनं मार्ग आपोआप सुचतो ज्या वेळेला तुम्ही तुमच्यात राहता तेव्हा. अरे वा, फार छान म्हणाला ताई. ज्या वेळेला तुम्ही तुमच्यात राहता तेव्हा तुम्हाला मार्ग सुचत राहतो. आपोआप मिळतो, खूप मस्त. दुसऱ्यांच्या मागे लागून नाही लागून चालत. नाही सुचत. ताई, तुम्ही मला एक पाठवा कविता पण ऐकवली होती. मला तो शब्द पाठवा या शब्दावरची ती कविता आहे आणि त्याच्यात इतका वेगळा अर्थ सांगितलेला आहे, तो तुम्ही जरा प्लीज वाचून दाखवा ना पुन्हा. आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी काही आपल्या राहिलेल्या असतात आणि त्या मी या कवितेतनं मागितलेल्या आहेत. बालपण कुठं मिळालं तर पाठवा, पुष्कळशा मित्रमैत्रिणी हरवलेल्या आहेत. झोप कुठं मिळाली तर पाठवा, पुष्कळशी स्वप्न अपुरी राहिलेली आहेत. आराम कुठं मिळाला तर पाठवा, खूपशी सुख उपभोगायची राहिलेली आहेत. नाती कुठं मिळाली तर पाठवा, माणुसकीला शोधायचं राहिलेलं आहे. मी कुठं मिळाले तर पाठवा, माझ्या मीपणातच मी हरवलेली आहे. काय छान अर्थ आहे. मी कुठे मिळाली तर पाठवा, माझ्या मीपणातच हरवून गेले. खूप मस्त अर्थ आहे या ताई ह्या कविता. पाठवा या शब्दावर. तर आता आपल्याला ताईंकडनं इतके आपण विचार त्यांचे ऐकलेत, म्हणजे हे नुसते शब्द नव्हते, तर त्यांची प्रत्येक विचार, त्यांचे प्रत्येक कविता ही आपल्या मनाला स्पर्शून गेली. आणि आपण हेही शिकलो की अध्यात्म म्हणजे एक साधना आणि कविता म्हणजे त्या साधनेचा प्रतिध्वनी. नाही, अध्यात्म म्हणजे तुम्ही तुम्हाला ओळखायला सुरुवात करायला पाहिजे आणि तुम्ही तुमचं आत्मनिरीक्षण करायला सुरुवात केली, निश्चित. याला अध्यात्म म्हणायचं. परत दुसरं एकदा काही ताई सांगितलं तरी चालेल. हा, अध्यात्म म्हणजे आधी आत्म म्हणजे स्वतःला मला जाणून घे. ते आधी आत्म मिळूनच अध्यात्म झालेलं आहे. बरोबर. निराळा नाही, पारायण करणं, जप वगैरे करा तुम्ही, कारण तुमचा मनच शांती करता. बाकी जपाचा परिणाम पण काही फार नसतो. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करता करता बाहेर जगात जगताना पण बाहेरच्या सगळ्या गोष्टी टिपून सावध सतत राहायचं. हे अध्यात्म तुम्हाला शिकवतं. अध्यात्म तुम्हाला शिकवतं. तर आपण हे अध्यात्म आपल्याला का शिकवतं हे ताईंनी आता चांगलं वर्णन करून सांगितलंय. ताई, आम्हाला खूप खूप आमचा हा वेळ खूप छान गेला. तुम्ही इथे आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्हाला पण, तुम्ही मला एवढं बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल सगळे विचार आम्हाला ऐकायला मिळाले हे आमच्यासाठी खूप आहे. त्याच्यासाठी आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला. ताई, पुन्हा एकदा सांगते धन्यवाद.